प्लस ती एक एक्स्ट्रा असेल, अशातला कुठलाही प्रकार नाहीये या ठिकाणी. फक्त एकच धाव ती दिली जाईल. आणि सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी 2 खेळाडू तुम्हाला ठेवावे लागतील. चला मॅच स्टार्ट करा. आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे. यस, ॲलन आणि दीपक भंडारी ही आघाडीची जोडी. एन एस भाईंदर या टीमची गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. मांजू मास्टर्स या टीमचे गोलंदाज भरत शिंदे. मागच्या वीकची आपण स्पर्धा नक्कीच विसरू शकणार नाहीयेत. एकसरच्या त्या मैदानावर सर्वाधिक विकेट भरत शिंदेने घेतल्या होत्या. त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 विकेट 5 बळी टिपले होते भरत शिंदेने. तोच गोलंदाजी ट्रॅकवर. आणि समोर एन एस भाईंदर टीमचा कर्णधार ॲलन, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिला चेंडू अगदी प्लेसमेंट पाहिली, दिशा देण्याचं काम केलं गेलं. एक धाव इथे मिळणार. अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं गेलं एन एस भाईंदर या टीमचं. कालच्या दिवसातील आपण पहिला सामना या ठिकाणी पाहिला असेल. आणि वेळ बघा, बरोबर 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं क्लिअर करायची आहेत. 10 वाजून 10 मिनिटं झालेत. 9 मिनिटं झालेत 10 वाजून. आणि तो पहिला चेंडू या ठिकाणी पडला गेलाय. काल आपण पहिला सामना पाहिला होता नवघर वर्सेस एक्सर बी. 27 धावांचं टार्गेट नवघर संघानं एक्सर बी टीम समोर दिलं होतं. आणि जवळजवळ त्या 27 धावा करता आल्या नाहीत एक्सर बी या टीमला. हे देखील आपण काल चित्र पाहिलं. संपूर्ण दिवसामध्ये या मैदानाचं जर आपण कालच्या दिवसाच्या घडामोडी जर पाहिल्या तर काल बहुतांश संघ, ज्या संघानं प्रथम बॅटिंग केली होती ते संघ विजय झाले होते. नवघर संघानं फक्त 2 मॅचेस जर आपण चेस केले होते धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू, पुन्हा एकदा प्लेसमेंट. यावेळेस देखील सिंगल मिळणार या ठिकाणी. लिस्ट कुठे आहेत? लिस्ट खेळाडूंच्या लिस्ट कुठे आहेत? कोणाकडे दिले तुम्ही? पाणजू अब्रेवचा फटका आहे. राजन नाईक चेंडूला फील्ड करतायत. तीस 35 आणि 30 धावा देखील खूप महत्वपूर्ण असतील या पहिल्या मॅच मध्ये. समोरून खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे आले होते ॲलन आणि समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. धावा झाल्या ते 4. यावेळेस देखील आपण पहिला पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सलग आपण पाहिलं शेवटचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी ॲलन डॉट होतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. भरत शिंदे पुन्हा एकदा एक चांगला षटक हाताळताना या ठिकाणी पाहायला मिळते. फक्त 4 धावा भरतनं आपल्या या षटकामध्ये खर्च केलेत. खऱ्या त्यांना नक्कीच एक खऱ्या त्यांना बॅटल इथे नक्कीच रंगला असतं. तो म्हणजे जोनस. आणि यावेळेस जोनस दिसत नाहीयेत. जोनस आणि भरत शिंदे हे नक्कीच एक चांगला बॅटर कदाचित पाहायला मिळू शकलं असतं या ठिकाणी. कारण एन एस भाईंदर जर मागच्या वर्षीचा जर अपडेट या मैदानाचा घ्यायचा गेला तर मागच्या वर्षी हे 2 संघ आमने सामने आले होते. त्यावेळेस देखील जवळपास तो पहिलाच सामना होता आणि जवळजवळ पांडू संघानं पराभूत केलं होतं एन एस भाईंदर या टीमला. धन्यवाद, आपण इथे आलात. आमच्या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली त्याबद्दल नक्कीच गावदेवी दहिसर मास्टर्सच्या वतीनं आपलं मनापासून आभार. हा कागदोपत्री इतिहास आहे, लक्षात ठेवा. मात्र काळ काय पाहिला आपण. काल इतिहास घडला या मैदानावर. नवघर संघ, ज्या संघानं मी म्हणेल जवळपास 5 ते 6 वर्ष प्रतीक्षा केली अंतिम फेरी खेळण्यासाठी, तो संघ काल या मैदानावर या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचला. नवघर मास्टरचा संघ, त्याच्यामध्ये परफॉर्मन्स राजेश पाटील, एक अप्रतिम गोलंदाजी राजेशने केली आहे. विथ द स्विंग कट केलंय चेंडूला, एक धाव इथे मिळणार. त्यानंतर म्हणायचं गेलं तर खास करून बाळाचा तो फटका, अंतिम क्षणी आलेला तो षटकार. आणि तिथून मात्र चित्र बदललं गेलं. असं वाटलं होतं की नारंगी संघ ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकणार, कारण तब्बल 24 चेंडू आणि 24 धावा हे टार्गेट भाईंदर, माफ करा, एन एस आणि जवळपास नवघर संघासमोर ठेवलं होतं ते.
आणि जवळजवळ सुरुवात नक्कीच आहे का 7 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर पूर्णतः नवघर संघ ढासळला होता त्या ठिकाणी. त्यात थोडासा बॅकफुटला गेला होता. त्यानंतर मात्र जवळजवळ त्या अंतिम षटकामध्ये केलेली वापसी, चांगला टर्न. यावेळी देखील फिल्डर आहे त्या ठिकाणी. वन्यान चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, अजूनही चेंडू मिळत नाहीये, अजूनही चेंडू मिळत नाहीये. 2 धावा होऊ शकल्या असत्या. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. एका साईडून ॲलन शूट झाला होता, एका साईडून दीपक सर शूट झाले होते. मात्र हाना दोघांमध्ये सुरू होती. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 6. पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स वर्सेस एन एस भाईंदर. दोन संघांच्या दरम्यान आपण हा आजच्या दिवसातील पहिला सामना पाहतोय. पुन्हा एकदा चांगला टर्न पाहिलाय, सिंगल मिळणाऱ्या देखील. सेन्सिबल क्रिकेट कारण बघा या मैदानावर कालच्या दिवसामध्ये ज्या काही मॅचेस झाल्या आहेत आणि ज्या काही मॅचेस कालच्या दिवसामध्ये ज्या काही खेळाडूंनी पाहिल्या आहेत तुषार, ते खेळाडू प्लॅनिंग नुसार येतील. किती धावा महत्वपूर्ण आहेत, कारण काल आपण 42 लास्ट शेवटचा आकडा आपण 42 पाहिला कालच्या दिवसामधील या मैदानावर. त्याच्या पलीकडे एक मोठी धावसंख्या या मैदानावर पाहायला मिळाली नाहीये. आणि सर्वात लो टोटल 27. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय. राजन नाईक जेलच्या खाली, सोडणार नाहीये. सेफ अँड फिल्डर आहे. विकेट डाऊन, पहिली विकेट एन एस भाईंदर या टीमची पडते या ठिकाणी. मिस्टर ॲलन, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय. राजन नाईक जेलच्या खाली, सोडणार नाहीये. नामदेवजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले लेजेंडरी खेळाडू आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सात धावा कमीत कमी नक्कीच बघा. पांडू संघ समोर आहे आणि या मैदानावर एक जर तुम्हाला टार्गेट सेट करायचं कमीत कमी 30 धावा जरी झाल्या ना तुषार, तरी एक चांगले मॅच बनू शकेल या ठिकाणी. आणि त्याच दिशेने वाटचाल करावी लागेल. व्हॅली येतोय. कालच्या दिवसामध्ये नायगाव परिसरामध्ये जी स्पर्धा झाली ओपन गटातील, त्या स्पर्धेमध्ये नक्कीच भाईंदर बॉईज संघ पुढे आला. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. खूप चांगला स्विंग पाहिला त्या ठिकाणी, टर्न चांगला पाहिला. बाईच्या स्वरूपात एकदा मिळेल. यष्टीरक्षक हेमंत बाबा आहेत, लेजेंडरी खेळाडू, सर्वात जुने जाणते खेळाडू आहेत यष्टीच्या मागे. धावा झालेत 8. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. बघा वेळ 20 मिनिटात 4 षटक, या गोष्टीकडे लक्ष द्या. आजची वेळ महत्वाची आहे. विथ द स्पिन, बॅटची एज, बॅटची आतली कडा चटवून चेंडू पुन्हा एकदा गोष्टांगी क्षेत्राच्या दिशेनं. धावा झाल्यात 9. काल एक सरबी वर्सेस नवघर, जुचंद्र, पेनकरपडा, नारिंगी, मीरा, बालकुम, वाघबीळ. मात्र कालची मॅच कोणीही विसरू शकणार नाहीये. 2 चेंडू 7 धावा, बालकुम वर्सेस वाघबीळ. आणि त्यानंतर तो 5व्या चेंडूवर आलेला षटकार, आणि थोडीशी नक्कीच या ठिकाणी चर्चा झाली होती. शेवटी मात्र एका चेंडूमध्ये एका धावेची गरज, आणि ती धाव देखील कंपल्सरी नव्हती वाघबीळ टीमला. विकेटच्या बेनिफिटवर वाघबीळ संघ जिंकला होता त्या ठिकाणी. फक्त विकेट सांभाळायची होती, खास करून टॉसच्या बेनिफिटवर. विकेट देखील समसमान होत्या, ती फक्त विकेट सांभाळायची होती वाघबीळ टीमला. मात्र त्या ठिकाणी त्या शेवटच्या चेंडूवर कुंदन हजारे यांनी टाकलेला तो यॉर्कर, आणि अक्षरशः मनोज पाटील यांची ती दांडी गोल झाली, आणि त्या विकेटच्या बेनिफिटवर त्या ठिकाणी वालकुम संघ जिंकला. हे क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू पडेपर्यंत या मैदानावर मी तर म्हणेल मॅच सोडायची नाहीये, लढायचं आहे. धावा झाल्यात 9. सुहास पाटील टीम कॅप्टन गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहेत व्हॅली. बॅटची एज इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद. समोरच्या दिशेने खेळायचं होतं व्हॅलीला, आउटसाइड ऑफ स्टंप, आणि एक पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सुहास पाटील मात्र विकेट प्राप्त करतायत. व्हॅली या ठिकाणी बाद होतोय. हा जवळपास धक्का क्रमांक 2 एन एस भाईंदर या टीमला. एक नामवंत खेळाडू आहे, कारण एक भरोसेमंद खेळाडू म्हणू शकतोय. जोनस नंतर नक्कीच केनमार्क, निक्सन हे नामवंत खेळाडू, त्यानंतर राकेश, त्यानंतर फादर जॉन, हे नामवंत खेळाडू आहेत एन एस भाईंदर या टीम मध्ये. त्यापैकी नक्कीच एक स्फोटक खेळाडू म्हणून एक त्यांनी आपली छाप 40+ क्रिकेटमध्ये सोडली आहे निक्सननं. तो खेळाडू स्ट्राईक एंडवर.
ऑफ साईडला चेंडूला कट केलाय. नितीन पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव इथे मिळणार. धाव संख्या झाली ती 10. वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय संदीपजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सकाळच्या सत्रामध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. वेलकम, शुभ सकाळ. ऑफ साईडला पुन्हा एकदा कट केलाय. आणि या मैदानावर बघा कुठलीही स्पर्धा असू दे दादांचं आगमन नेहमीच असतं, यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. धाबा झाल्यात ते 11. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय. सुहास पाटील पांजू वर्सेस NS बाइंदरी मॅच, आजच्या दिवसातील पहिला सामना. यावेळेस ऑफ साईडला हवेत खेळलाय. इथे मात्र सांभाळा सांभाळा, स्वतःला सांभाळा. हा चौकार असेल या ठिकाणी. बघा चेंडू जर पत्र्याला लागून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर ते 4 धावा अगोदर आम्ही घोषित केला होता. आणि खूप चांगला फटका म्हटला ना की भले जोनस नाहीये मात्र तरी देखील अनेक नामवंत खेळाडू आज NS बाइंदर टीम मध्ये खेळताना दिसतील. हा महत्वपूर्ण चौकार NS बाइंदर या टीम साठी. धावा संख्या झाली ती 15. खूप चांगला फटका आणि खास करून NS साठी खूप महत्वपूर्ण फटका. पुन्हा एकदा इथे फटका फसलाय. प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी सुहास पाटीलनं झेलचा. एक धाव इथे मिळणार. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 16 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. वेलकम रायडर, वेलकम फादर, गुड मॉर्निंग. 16 धावा झालेत. आज बघा सन्माननीय संदीपजी राऊत साहेब या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. बुधवारीच त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं. स्वर्गीय वनमाला रामचंद्र राऊत. आणि नक्कीच संदीप राऊत साहेब, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत आमच्या संपूर्ण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि गावदेवी क्रिकेट क्लबच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. आज खरोखरच आपण इथे आलात आणि आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे राऊत साहेब, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. धावा संख्या 16 आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आणि या ठिकाणी आणखीन एक विकेट दीपक सर हे या ठिकाणी बाद होत आहेत. आपण इथे आलात. चांगली स्थिती मी तरी म्हणणार नक्कीच, कारण या मैदानावर आतापर्यंत अनेक वर्षापासून मी खेळ पाहतोय. त्यानुसार बघा काही म्हणत असतील की 18 चेंडू 16 धावा नक्कीच टोटल कमी नाही. या मैदानावर बेस्ट टोटल आहे आताच्या घडीला. नक्कीच बेस्ट टोटल इथून नक्कीच 12 मध्ये 12 आल्या ना तरी भरपूर आहेत NS टीम साठी. 12 मध्ये 12, 12 मध्ये 15, 12 मध्ये 20 आल्या तर नक्की ते बेनिफिट असेल. पांडू संघाला नक्कीच इथे वापसी करावी लागेल. आतापर्यंत जर या काही धावा थांबवायच्या असतील तर. गोलंदाज प्रमोद भोईर येत आहेत. महत्वपूर्ण गोलंदाज पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स या टीमचा स्ट्राईक एंडला निक्सन. पहिला चेंडू आडव्या बॅटनं. इथे संधी आहे. का विकेट घेतली नाहीये. केन मार्क सारखा एक नामवंत खेळाडू होता. या काही चुका ज्या आहेत या चुका नक्कीच पांडू संघाला महागात पडू शकतील. निक्सनचा झेल घेतल्याने मगाशी सुहास पाटीलनं यावेळेस देखील ती विकेट या ठिकाणी जितू घेत नाहीत रनआउटची. धावा झाल्या 16. ऑफ साइड ऑन साइडला यावेळेस मागे फिल्डर आहे हरिराम भोईर स्क्वेअर लेग रिजन मध्ये. खूप चांगला कॅच टिपलाय आणि या ठिकाणी मिस्टर निक्सन बाद झालाय. ऑफ साइड ऑन साइडला यावेळेस मागे फिल्डर आहे हरिराम भोईर स्क्वेअर लेग रिजन मध्ये. खूप चांगला कॅच टिप. धावा झाल्या 16.
हा मी म्हंटलंय झाडाच्या फांदीला जरी त्या पानाला देखील चेंडून स्पर्श केला, टच झाला, तर तो षटकार असेल, तो कॅच गृहीत धरला जाणार नाहीये. यावेळेस बॅकफुटला गेला, चेंडूला फक्त ऑन साइडला टर्न केलं गेलं. एक धाव जॉन येतोय खेळण्यासाठी न्यू बॅटर. धावा झाल्यात त्या 17. नेक्स्ट मॅच मोरवा आणि ओळा दोन्ही संघ ऑन द वे असतील. तर बघा, चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा आपण. यावेळेस अवांतर धावेचा इशारा पंच गुणेश मात्रे यांच्या मार्फत. धावा झालेत 18. यावेळेस अपील मैदानाच्या आतमध्ये आणि पायचीच्या स्वरूपात या ठिकाणी मिस्टर केन मार्क देखील बाद. संघ अडचणीमध्ये आहे. विकेट पडण्याचा सिलसिला एन एस बाइंडर टीमचा अजूनही थांबत नाहीये. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. सिंगल डबलचा खेळ या मैदानावर येणं गरजेचं आहे. एकीकडे आपण पाहिलं तर नक्कीच विकेट विकेट आणि विकेट आतापर्यंत बाइंडर संघाच्या पडत गेल्या आहेत. तब्बल 5 विकेट आतापर्यंत गेल्या आहेत. धावसंख्या फलकावर आहे ती 18. फादर जॉन यावेळेस टॉस होतो. चेंडू उसळी घेणारा चेंडू आहे. बॅटची एज लागून चेंडू गोष्टांकित क्षेत्राच्या दिशेने निघून जातोय. धावा 19. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. फादर जॉन एक नामवंत खेळाडू आहेत एन एस भाईंदर या टीमचे. बघा, इथून जर विचार केला आपण 19 झालेत, 25, 30 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे एन एस भाईंदर टीम साठी. यावेळेस पंच केलं होतं, एकच धाव इथे मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्ती अखेरीस आपण फलकावर धावसंख्या पाहतोय. पांडू स्पोर्ट्स पांडू माफ करा, एन एस भाईंदर या टीमची ती 20. 5 बाद 20. हरिराम भोईर स्लॉग ओव्हर साठी या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी पांडू संघ करतोय. आज तेजकुमार राऊत नाहीयेत, प्रदीप भोईर देखील आज या टीम मध्ये नाहीयेत. त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी हरिराम भोईर यांची निवड ती करण्यात आलेली आहे ऍज अ बॉलर म्हणून. खाली बसलाय चेंडू, खाली बसलाय. अगदी फादरांना हा चेंडू सरप्राईज करून गेलाय. इतक्या खाली मोठ्या प्रमाणात चेंडू या मैदानावर खाली बसतोय. यस फादर, अगदी सरपटी देखील चेंडू या मैदानावर जातोय. बघा, आर के मोरवा जर खेळाडू आला असाल इथे, नो बॉल म्हणजे आता असेल तो फ्री हिट. 1+1 धावा मिळतील 2. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. मोरवा, आर के मोरवा खेळाडू आले असेल तर नाश्ता करून घ्या. नाश्ता अजूनही सुरू आहे. मोरवा टीम नाश्ता करून घ्या. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस देखील लाईन खराब. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. धावा झाल्या 23. मी म्हटलं ना 30 धावा खूप महत्वपूर्ण असतील. 30 धाव संख्येपर्यंत एन एस टीमला पोहोचायचं आहे आणि या 30 आकड्यापर्यंत एन एस टीम पोहोचली तर नक्कीच एक चांगली फाईट पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स या टीमला हा संघ देऊ शकेल या मैदानावर. कारण या खेळपट्टीने आतापर्यंत नक्कीच गोलंदाजाला चांगले साथ दिले. फ्री हिट असेल हा देखील चेंडू. फुल टॉस आहे. मिसटाइमिंग झालाय, हवेत खेळला गेलाय. एक धाव इथे मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 धाव देखील या ठिकाणी झाल्यात. दोन धावाने धावा संख्या झाली आहे ती 25.
चांगली स्थिती आहे सध्याच्या घडीला एन एस भाईंदर या टीमची. यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेग डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो येईपर्यंत 2 झालेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा फेकी पाहायला मिळते खराब. या ठिकाणी 3 झाले आहेत. चौथ्याचा प्रयत्न तिथे होतोय. पुन्हा एकदा थ्रो खराब. इथे देखील हिट होत नाहीये आणि हा जवळ जवळ हा या ठिकाणी चौकार. असे चित्र पांडू संघ ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये असतो त्या त्यावेळेस अशी चित्र आपण नेहमीच पाहिले आहेत. आणि या दहिसरच्या मैदानावर देखील पांडू संघाचा हा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ही पांडू संघाची खासियत आहे अनेक स्पर्धेमध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्यामध्ये. लक्षात ठेवा लेझी क्रिकेट नेहमीच खेळलं जातं पांडूस टीम कडून. आणि खास म्हणजे आमचे सहकारी मित्र देखील म्हणतायत की क्षेत्ररक्षण हे पांडू संघासाठी नेहमीच कळीचा मुद्दा ठरलाय. आता चांगली स्थिती आहे. 29 झाली. मी म्हटलं ना की एन एस बाइंदर टीमला 30 पर्यंत जायचंय आणि खरोखर इथे बाइंदर संघ 29 आकड्यापर्यंत पोहोचलाय. चार धावा पळून इथे देखील लाईन खराब. लाईन खराब. धावा संख्या होती कुठे बघा. सुरुवातीच्या पहिल्या षटक फक्त 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं 12 चेंडू मध्ये फक्त 9 धावा फलकर होत्या. 18 चेंडू मध्ये फक्त 16 धावा होत्या. 24 चेंडू मध्ये फक्त 20 धावा होत्या. आणि अंतिम षटकाचा विचार केला आतापर्यंत तर 3 चेंडू मध्ये या गोलंदाजांना आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत. अर्रम भोईर ओ काय चेंडू होता. फादरानं सोडून दिला होता मात्र बेल्टच्या अगदी वरून तो चेंडू निघून गेला. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरोखरच 1 इंचाचा तो फरक होता आणि त्या स्टंप नक्कीच ते उडाला असतं इतकं निश्चित होता. फुल टॉस आहे. ऑन साइडला आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रेमनाथ पाटील. 1 धाव. 2 धावा झाल्या त्या ठिकाणी. धावा झाल्या त्या तब्बल 32. शेवटचा चेंडू असेल. या मैदानात मी मागाशी म्हटलं 30-35 धावा या खूप महत्वपूर्ण असतील पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये, या कुठल्याही मॅच मध्ये. आणि ती धावसंख्या एन एस बाइंदर टीमनं उभारल्या. यावेळेस शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू आहे तो निर्धाव. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. बाइंदर संघ 32 धावा बनवत आहे आणि 33 धावा दिल्या जात आहेत विजयासाठी पांडू स्पोर्ट्स पांडू या टीमला. आज नक्कीच काही गोलंदाजांची कमतरता जाणवली पांडू टीम मध्ये. आज प्रदीप भोईर नाहीयेत त्यामुळे नक्कीच ती एक कमतरता जाणवली. आज दिलीप भोईर नाहीयेत त्यांची कमतरता जाणवली. त्यानंतर आज म्हणायचं गेलं तेजकुमार राऊत आज नाहीयेत. म्हणजे आज बघा जवळपास 2 ते 3 खेळाडू पांडू टीम मध्ये नक्कीच कमी जाणवत आहेत आणि त्यांची कमतरता अक्षरशः जाणवली मैदानाच्या आतमध्ये. आणि नेहमीच क्षेत्ररक्षण म्हटलं तर पांडू संघासाठी ते कळीचा मुद्दा ठरला आहे. आणि आज जे क्रिकेट पाहिलं जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी पांडू संघाने तब्बल 4 धावा खर्च केल्या. अशा प्रकारचे क्रिकेट पांडू संघाकडून आपण नेहमीच बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिले. इनिंग संपल्या पहिली आणि धावा फलकावर लावल्या त्या 33 विजयासाठी पांडू टीमला. येणारे चेंडू 30, येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 33 पांडू टीमला करायचे आहेत. जितकं सोपं आव्हान वाटतं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये स्कोरबोर्डवर तितकं हे सोपं आव्हान नाहीये. कारण कालची मॅच विसरता कामा नये. एक्सर बी वर्सेस नवघर त्यामध्ये एक्सर बी वर्सेस नवघर मध्ये आपण पाहिलं तर जवळपास 27 धावा कालच्या पहिल्या मॅच मध्ये डिफेन्स झाल्या होत्या. 27 धावा झाल्या नव्हत्या हे विसरता कामा नये. त्याच्यामुळे कशा प्रकारे घडामोडी घडतील पुढच्या इनिंग मध्ये नक्कीच आमच्या सहकारी मध्ये जॉईन होतात. तत्पूर्वी आपण वळूया ज्यांनी आम्हाला यथाशक्तीप्रमाणे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मनापासून आभार. गावदेवी क्रिकेट मंडळ मास्टर्स आर्थिक सहकार्य प्रथम पारितोषिक कैलासवासी पंढरीनाथ सदाशिव माळी यांच्या स्मरणार्थ ज्योतिताई माळी यांच्याकडून प्रथम पारितोषिक आलेले आहे. द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं भानुमती पंढरीनाथ माळी यांच्या स्मरणार्थ सौजन्य ज्योतिताई माळी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तृतीय पारितोषिक कैलासवासी तुषार पाठारे बाबऱ्या यांच्या स्मरणार्थ सौजन्य सार्वजनिक श्री गणेश मंडळकरांना. बाबल्याच्या बद्दल म्हणायचं गेलं तर नेहमीच तो ज्यावेळेस दहिसर संघ खेळण्यासाठी कुठे जायचा किंवा इथे या मैदानावर ज्या ज्यावेळेस स्पर्धा असायची त्यावेळेस बाबल्या नेहमीच सपोर्टसाठी असायचा. कैलासवासी पंढरीनाथ माळी यांच्या स्मरणार्थ सौजन्य ज्योतिताई माळी यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर कुंजन ठाकूर यांच्याकडून मालिकावीर,
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ही काही भेटवस्तू देण्यात आलेल्या आहेत. श्री अक्षर राऊत उपविभाग प्रमुख शिवसेना टी शर्ट संघासाठी देण्यात आलेले आहेत गावदेवी टीमसाठी. त्याने श्री कुणाल ठाकूर यांच्याकडून स्टंप आणि टेनिस बॉल हे देण्यात आलेले. चला टॉस साठी यायचंय ओळा स्पोर्ट्स ओळा आणि आर के मोरवा आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. त्याने श्री बालचंद्र म्हात्रे साहेब अध्यक्ष गावदेवी क्रीडा मंडळ, सौरभ विनोद घोसाळकर उमेदवार शिवसेना, श्रीमती मनीषाताई चौधरी आमदार, गणेश खंडकर साहेब उमेदवार बीजेपी, श्री संदीपजी राऊत साहेब उपविभाग प्रमुख उबाटा, श्री अक्षर राऊत उपविभाग प्रमुख, त्यानंतर श्रीमती तेजस्विनी घोसाळकर उमेदवार बीजेपी, सौ योगिताताई पाटील उमेदवार बीजेपी, बंगाली समाज दहिसर गावठण दहिसर भाजी व मच्छी मार्केट असोसिएशन, श्री शशिकांत भोईर विकासक सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ, भाऊदेवी क्रिकेट संघ मास्टर्स कांदरपाडा, अविनाश गंगाराम भोईर, मनीषा नामदेव पाटील, शशिकांत ठाकूर कांदरपाडा, मनीष रामनाथ भोईर, सीए प्रभाकर म्हात्रे कांदरपाडा, श्री प्रदीप हिरामण भोईर शाखा प्रमुख, ॲडव्होकेट अजित मांजरेकर, श्री सुनील दाभाडे, श्री रवी पाटील, श्री जगदीश गावड, श्री बापून, श्री विनीत सबनीस या सर्व व्यक्तींचं मी गावदेवी क्रीडा मंडळ दहिसर यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. तुमचं सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी मोलाचं ठरलंय. तुमचं मनापासून आभार. चला पुन्हा एकदा टॉस साठी कॉल देतोय. ओळा स्पोर्ट्स ओळा आणि आर के मोरवा टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. चला वळूया या इनिंगच्या दिशेनं 33 धावांचं टार्गेट हे पाणजू टीम समोर दिलेलं आहे. एन एस बांदेर या टीमनं ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी मित्र संकेतजी पाटील. धन्यवाद भारत. चला नेक्स्ट मॅचचा आपण कॉल दिलाय. पुढचा मॅच आहे या एकूणच आजच्या दिवसातील मोरवा मास्टर्स आर के मोरवा मास्टर्स वर्सेस ओळा. दोन्ही संघ आलेत का इथे? मोरवा मास्टर मला वाटतं संघ पोहोचलाय. ओळा मास्टर्स संघ उपस्थित झालाय का? जर उपस्थित झाला असाल तर लवकर कळवा. चला मॅच कडे वळूया. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे 33 धावांचा. 30 चेंडू 33चा खेळ आहे. तसं बघितलं क्रिकेटच्या स्टँडर्डचा जर विचार केला, टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर जास्त मोठं लक्ष नाहीये. मात्र या मैदानाचा जर विचार केला तर अतिशय आव्हानात्मक असं हे आपल्याला निश्चितच टार्गेट दिसतंय. दोन्ही संघाने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आल्याने ते गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला बॅटर आहे हेमंत, नॉन स्ट्राईक एंडला जीतू. आर के मोरवा मास्टर संघ उपस्थित झालाय. वेलकम. पहिला चेंडू गिरकी घेणारा चेंडू होता. हवेत खेळलेत. ओ चांगला प्रयत्न. अगदी आपण बघितला आता बॅकआउट पॉइंटला उपस्थित होते ते म्हणजे दीपक भंडारी. मात्र इथे जिथे झेल होता तिथे आले 2 धावा. हेमंत यांनी शेवटपर्यंत वाट बघितली चेंडूची आणि नंतर कट केला होता पॉइंटच्या डोक्यावरून. मात्र आपण बघतोय कव्हर पॉइंट मध्ये अगदी कॅचिंग पोझिशनला होते दीपक भंडारी. प्रयत्न त्यांचा चांगला होता. मात्र या 2 धावा मिळत आहेत. चांगली सुरुवात हेमंत मार्फत टीम पांडू मास्टर संघासाठी. आव्हान आहेत मात्र या आव्हानाचा सामना करताना हे दोन्ही संघ आपल्याला दिसतील. पुन्हा एकदा वेल प्लेड स्टायलिश पद्धतीने शेवटपर्यंत वाट बघितली आणि नंतर लेट कट केलाय. चांगलं ग्लाइड करण्यात आलं. चेंडू डी झोन मध्ये आहे, फाईन क्षेत्रामध्ये. अजून एक धाव, एकेरी धावा, एक धावा. मग अशी थोडी मिसफिल्ड आपण बघितलीत पांजू संघाविरुद्ध. मात्र या एकूणच पर्टिक्युलर मैदानामध्ये जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल ना तर ऍडजस्टमेंट ही अशी गोष्ट आहे ना की जी तुम्हाला करावीच लागेल. इथे आल्यानंतर अगोदर विचार करा की एक्झॅक्टली थ्रो कशा पद्धतीने द्यायचे आहेत. कळीचा मुद्दा आहे. एवढ्याला अजून एक जबरदस्त फटका हेमंत यांच्या बॅट मधून ऑन साइडला जर बघितला तर पिचिंग जर बघितली या चेंडूची थोडीशी आउटसाइड ऑफ स्टंप होती. मात्र अगदी जागेवरून चेंडूला टर्न केला. इथे 2 धावा मिळणार आहेत. पुढे येऊन पकडणं गरजेचं आहे विकेट किपरला. मात्र ती चूक झाली व्हॅली कडून. या 2 धावा इथे मिळतील. थ्रो देखील व्यवस्थित देणं गरजेचं आहे कारण इथे जर थ्रो देण्यासाठी चुकलात ना तर निश्चितच धावा समोरचा संघ बहाल करणार आहे. मात्र हेमंतचं इथे कौतुक आहे. ॲलनचं हे षटक जर बघितलं तर निश्चितच ॲलन म्हणजे एक मिस्ट्री बॉलर आहे. मात्र त्याच्या विरुद्ध कसं खेळायचं आहे
थोडीशी चेंडूची वाढ बघणं, चेंडूपर्यंत शेवटपर्यंत लक्ष ठेवणं, या सगळ्या गोष्टी हेमंत चांगल्या पद्धतीने करतायत. आतापर्यंत त्यांची धावसंख्या जर बघितली तर 5 वैयक्तिक देखील 5 धावा आहेत, संघाच्या देखील 5 धावा आहेत. त्याला पुन्हा एकदा अगदी शेवटपर्यंत वाट बघितली. पिचिंग जर बघितली तर थोडीशी आउटसाइड ऑप्शन होती, शेवटपर्यंत वाट बघितली आणि नंतर चेंडूला जबरदस्त रित्या टॅप केलंय कव्हरला. या 2 धावा. वॉट अ प्लेअर हेमंत. अगदी आपण बघतोय, आय थिंक मी जर चुकत नसेल तर 55च्या पलीकडे असेल, नो डाऊट. आणि असं असताना देखील अगदी क्रिकेटवरचं हे प्रेम त्यांना घेऊन आले या मैदानावर हेमंत. यावेळेला जर बघितला तर अगदी इम्पॅक्ट जरा थोडासा आउट साइडला लेग स्टंप होता आणि म्हणूनच पंचांनी तिथे नॉट आउट घोषित केले. मात्र एक धाव इथे मिळते, येन केन प्रकारे एक धाव इथे मिळते, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट. 33 धावा लक्ष मोठं नाहीये, मात्र या मैदानाचा विचार करता एक एक धाव वाचवावी लागेल टीम एन एस भाईंदरला. आतापर्यंत धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. जितू एक स्टायलिश प्लेअर टीम पांडजो मास्टरचा. फ्लाइट दिलाय मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईटचा इशारा. रिटर्न क्रीजचा चेंडू बाहेर लँड, तिथून देखील बाहेर आलाय. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. 9 धावा पहिल्या षटकामध्ये पूर्ण. काही सरासरी मेंटेन केली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला जर बघितला पुन्हा एकदा शेवटपर्यंत वाढ बघितली, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र इथे एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी हो ना सुरू आहे. थ्रो दिला जात नाही व्यवस्थित, मात्र शेवटच्या क्षणी इथे विकेट द्यावी लागते. थ्रो चांगल्या पद्धतीने दिला पाहिजे. इथे धावची चरपणे हेमंत बाद होतील. मात्र काय धावा केल्या या पहिल्या षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांनी. तब्बल 10 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी या सामन्यावर वर्चस्व राखत असताना टीम पांडजो आपल्याला पाहायला मिळते. वेल डन हेमंत. अफलातून कामगिरी. टाळ्या झाल्या पाहिजेत. नवीन बॅटर प्रमोद मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मात्र पहिल्या षटकात 10 धावा. त्यामुळे एन एस भाईंदर टीम 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला चांगले क्षेत्ररक्षक ठेवावेच लागतील, पर्याय नाहीये. कारण आपण बघतोय धावसंख्या आता फक्त 23 धावाची गरज आहे विजयासाठी. 24 चेंडूचा खेळ राहिलाय. नवीन बॅटर प्रमोद आता मैदानाच्या आतमध्ये एक हार्ड हिटर बॅटर आहे. मात्र इथून भाईंदर संघाला जर जिंकायचं असेल तर कालचा दिवस त्यांना आठवावा लागेल. काल वाघबीळचा तो सामना, एवढ्या विकेट्स त्यांच्या गेल्या, त्यामुळे इथे विकेट फॅक्टर भरपूर इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक एक धाव रोखायची असेल तर विकेट मिळवावी लागेल आणि त्यासाठी झगडावा लागेल, मेहनत करायची आहे. मात्र फक्त डोक्याने देखील तुम्हाला खेळावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इम्पॅक्ट टाकावं लागेल. ऑस्कर येतो गोलंदाजी मार्कवर. चांगलं कॉन्टेस्ट बघायला लागेल. ऑस्कर वर्सेस प्रमोद. वेल बोल्ट इतका चांगला फटका इथे आपण बघतोय. व्हॅली तिथे उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये. 1 धावांवर समाधान. मात्र ही धाव देखील भाईंदर टीमला वाचवावी लागेल, कारण ज्यावेळेला चेंडू चांगला असतो त्यावेळेला धाव गेली नाही पाहिजे, डॉट बॉल आला पाहिजे. या गोष्टीकडे प्रयत्न करावा लागेल. कारण ऑफ साइडचा एरिया जर बघितला तर पूर्णपणे डी झोन नाहीये, तिथे धावा पळून पूर्ण करायच्या आहेत. यावेळेला एक धाव अतिशय फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटची एज आणि त्यानंतर आपण बघतो एक धाव मिळते. थँक्यू अंपायर. प्रत्येक चेंडूवर एक धाव मिळवण्याचा हा प्रयत्न आहे तिथे टीम पांडूचा. पूर्ण कल्पना आहे या मॅच मध्ये जास्त काही करायचं नाहीये. समोरचा संघ चुका करेल त्यावर आरूढ व्हायचे आणि त्याचा वापर करायचा आहे. प्लॅन क्लिअर आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका, मात्र चेंडू हवेत आहे. निक्सन झेल खाली येतोय, नाही सुटणार झेल. गरज नव्हती या फटक्यांची, मात्र जितून ही चूक केली आहे. वेल टेक निक्सन. ऑस्करच्या गोलंदाजीवर आली आहे पहिली विकेट टीम एन एस भाईंदर साठी. खेळाचा प्रयत्न, मोठा फटका, मात्र चेंडू हवेत आहे. निक्सन झाली का टीम ओळा. चला टॉस साठी या लगेच प्लीज. या षटकानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. तुमची प्लेअर लिस्ट देखील अपडेट करा.
जितू परतलेत, मोठा फटका खेळण्यासाठी गेले आणि कदाचित आपली ताकद दाखवण्यासाठी गेले, मात्र सपशेल अपयशी ठरले. चांगला झेलला डीप मिड विकेटला पाहायला मिळाला निक्सनच्या माध्यमातून. वेलटेक निक्सन, नवीन बॅटर सुहास, टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. पुढचा सामना आर के मोरवा मास्टर वर्सेस ओळा मास्टर्स. स्वागत आहे दोन्ही संघांचं. ऑस्कर विकेट मिळवली आहे या ओव्हर मध्ये. हलक्या हाताने प्लेस केलाय. गुड क्रिकेट. सुहासला पूर्ण कल्पना आहे एकेरी दुहेरी धावा घेतल्या तरी देखील ही धावसंख्या होऊ शकते, त्यामुळे एकही चुकीचा फटका खेळायचा नाहीये. हा एक माइंडसेट घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. लेट्स सी ते प्रमोदचा अप्रोच कसा असेल. पुढे आले त्यानंतर चेंडूला फक्त आणि फक्त ग्लान्स केलाय. कलेक पंचाच्या बाजूने एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड क्रिकेट, याला म्हणतात एक क्रिकेट. अतिशय चांगलं क्रिकेट. डाव्या बाजूला डगआउट आहे, डगआउट मधून भरपूर आवाज होतोय. खेळू द्या मित्रांनो त्यांना. आणि हे कसं मैदान आहे, अगदी 10 पावलावर कॉमेंट्री बॉक्स आणि डगआउट, सगळ्यात अफलातून मैदान. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये बसून, भारत मैदानाच्या आतमध्ये बसून समालोचन सुरू आहे. इतका जबरदस्त व्ह्यू आहे या मैदानाचा. ऑस्कर वन्स अगेन, चांगला चेंडू आहे मात्र जिथून क्षेत्ररक्षक काढला तिथे आता फटका खेळलेत. एकच धाव मिळणार आहे. थोडस ओव्हर थ्रो दिसून आले केन मार्क मार्फत, मात्र रिकव्हरी चांगली आहे. 16 धावा या षटकात. फक्त जर बघितला तर 6 धावा आल्या. चांगले षटक म्हणेन मी. चला या टीम कॅप्टन ओळा, लवकर या. चला कुठे आहेत उत्तम ठाकूर? नाही ना, नाही आले का साहेब? या किती ऍक्टिंग करता, या लवकर. चला ओढ्याची गाडी आली. आरकेचे कप्तान आहेत या चेतन पाटील यांना देखील विनंती करतोय लगेच या. टीम आरके कॅप्टन चेतन पाटील या. धावसंख्या 16 झाली आहे, करायची आहे 33. म्हणजे अजूनही विजयासाठी जर बघितलं तर 17 धावांची गरज आहे आणि चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे 18. नेक्स्ट मॅच ओढा आणि त्यानंतर मोरवा, या दोन संघादरम्यानच आहे. दोन्ही संघाच्या टीम कॅप्टन इथे आलेले आहेत. सन्माननीय संदीप राऊत साहेबांना विनंती करीन की त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. ड्राईव्ह केलाय मात्र प्रॉमिसिंग नाहीये. तिथे फादर जॉन भरपूर वेगाने येत आहेत. गुड क्रिकेट. एकच धाव. 17 धावा झालेत. अजूनही 16ची गरज आहे. प्रत्येक बॉलवर जवळजवळ तुषार रन करायचा आहे. मात्र एक गोष्ट इथे लक्षात येते की अजूनही क्षेत्र मोकळं आहे एन एस भाईंदरच्या वतीनं. सुहास स्ट्राइक एंडवर, गोलंदाजी मार्कवर आहे केन मार्क, वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर इन भाईंदर. हा जवळजवळ वाईट चेस केलाय. हा झेल होणार का? नाही गेले हिलरी. भरपूर दूरवर आहेत या 2 धावा. हे हाफ चान्सेस तुम्हाला घ्यावे लागतील. मात्र क्षेत्ररक्षण अजूनही दूरवर आहे, भरपूर दूरवर आहे. थोडस मला एकूणच हे टॅक्टिक समजू शकत नाहीये मी की प्रत्येक चेंडूवर एक धाव करायची आणि एवढं दूरवर क्षेत्ररक्षण काय, प्रोटेक्शन का दिलं जात नाहीये? समोरचा संघ हवेत खेळतोय. अजून हे एकूणच डावपेच भाईंदर संघाचे नाही समजू शकत. कारण तुम्हाला जर धावा वाचवायच्या असतील तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन वाढवावे लागेल. मात्र इथे गेम बघा, ही गेम पुढे सरकते आहे. ओ यावेळेला फ्लॅट चांगला होता. वेल बोल्ड केन मार्क, मात्र इथे क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर जवळ जाऊन खेळायचा विचार नक्कीच होता, मात्र पूर्णपणे इथे सबसेल अपयशी ठरलाय तो म्हणजे सुहास. चांगला चेंडू होता, फ्लाइटचा वापर केलाय. हा डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये टीम भाईंदर, अजूनही मॅच 50-50 आहे. कोणीही जिंकू शकतं. एज लागली आहे. एक धाव मिळणार आहे. इम्पॉर्टंट धावा आहेत या. धावसंख्या झाली 20. अजूनही 13 धावांची गरज आहे. कोण जिंकेल ही मॅच? पुढच्या मॅच साठी आर के मोरवा आणि ओळा संघ देखील तयार आहे.
कुठल्या प्रकारचं क्रिकेट खेळायचे या मैदानावर त्यांचेही डावपेच सुरू झाले असतील. 14 चेंडू 13 धावांची गरज. ओ हा चेंडू जवळजवळ डाऊन द लेग जात होता, मात्र शेडण्याचा प्रयत्न केलाय सुहासनं. इथे डॉट बॉल येतोय. आता 13 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच. लो स्कोरिंग मॅचेस, मात्र अगदी टाईट मॅचेस, शेवटच्या चेंडू पर्यंत जाणाऱ्या मॅचेस, हेच फलित आहे या एकूणच स्पर्धेचं. गावदेवी दहिसर मास्टर चषक 2026 तुम्ही बघताय. 7वी स्पर्धा आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेची. समोर खेळलेत, हवेत खेळलेत, हा झेल इम्पॉर्टंट. व्हॉट अ कॅच. ऑस्कर यू ब्युटी. मोठा फटक्याची गरज नव्हती, मात्र सुहासने ती चूक केली. ऑस्करनं आपलं काम केलंय. समोर खेळले, धावेत खेळलेत, हा झेल इम्पॉर्टंट. 12 चेंडू आता What a 13 धावांची catch. गरज. ऑस्कर आतापर्यंत विकेट जर घेतलं तर 3 गडी बाद झाले. हेमंत बाद झाले, ज्यांनी 5 चेंडू 7 धावा केल्या. 2 धावा केल्या होत्या जितून, आणि त्यानंतर सुहास 6 चेंडू मध्ये 4 धावा केल्या. चला वळूया पुढच्या एकूणच मॅचच्या टॉस कडे. या प्लीज आमच्या मान्यवरांनी विनंती करतोय, संदीप राऊत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे नाणेफेक. दोन्ही कर्णधार त्यांचं स्वागत देखील आपण करणार आहोत. वेलकम वेलकम ओवळा टीम, उत्तम ठाकूर साहेब, आणि वेलकम चेतन पाटील आरके मोरवा टीम. 12 चेंडू 13 धावा. नवीन बॅटर आता प्रेमनाथ मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडला. तर गोलंदाजी मार्कवर दीपक भंडारी. दीपक वर्सेस प्रमोद, झोन अष्टपैलू खेळाडू आमने सामने. एन एस बाइंदर वर्सेस पांजू, पहिली मॅच आजच्या दिवसातील. सन्माननीय संदीप राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते होते नाणेफेक. पुढच्या मॅचची शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. येस, ओढा परिसर संघाने नाणेफेक जिंकले. व्हॉट अ शॉट. अफलातून टायमिंग, आणि सगळ्या गोष्टीला चिरून हा चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. या सामन्याची हवा काढून टाकणारा हा अफलातून प्रमोदच्या बॅट मधून आलेला व्हॉट अ शॉट. 7 धावांची अजूनही गरज आहे. ही ताकद आहे, अगदी शेअर ताकद. पाहिलं ओव्हरपीच डिलिव्हरी आहे, त्यावर तडाखा दिलाय प्रमोदनं. आणि या मॅच मधील जे सस्पेन्स होतं ना, ते सस्पेन्स थ्रिल संपुष्टात आणलंय. मात्र अजूनही मॅच बनू शकेल का? तर येस, बनू शकते. गरज आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सीची. खाली राहिलाय चेंडू, खाली राहिलाय. आनंद देखील बीट होतोय. एक धाव बायची. थँक्यू अंपायर. डी झोन आहे, डी झोन आहे. मोरवा संघानं नाणेफेक जिंकलंय. निर्णय लगेच येऊ द्या. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट. इथे देखील धाव आले. धाव संख्या झाली तब्बल 27. 6 धावांची गरज. मिस टाइम स्ट्रोक काय. प्रमोद मोठ्या फटक्यांसाठी चाललाय. अजूनही 5 धावांची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडू आणि 5 धावा. मात्र मगाचा तुषार षटकार किती इम्पॉर्टंट आहे. काल किती षटकार बसले तुषार. 4 षटकार काल बसले होते. आज पहिल्याच मॅच मध्ये षटकार आलाय. म्हणजे आजचा नारळ चांगला फुटलाय. ओ यावेळेला जर बघितला तर चांगल्या पद्धतीने चेंडूला जर बघितला तर टर्न केलाय. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने 1 डी, एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावा महत्वपूर्ण आहेत या मॅच मध्ये. कॅल्क्युलेशन, तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं असेल ना या मैदानावर, तर तुम्ही जिंकू शकता असं मी प्रामाणिकपणे सांगेल. मात्र ते कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला व्यवस्थित विचार करावा लागेल की कुठे काय करायचंय, कुठल्या सिच्युएशनला कसा खेळ करायचा आहे. दीपक भंडारी. ओ व्हॉट अ शॉट. जागा बनवली आणि त्यानंतर स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू अगदी आपण बघतोय इथे जर ओपन मैदान असतं तर हा चौकार होता. मात्र या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 31. 2 धावांची आता गरज. 2 टू विन. तर काही गोष्टी नक्कीच नाकारता येणार नाहीये. एन एस बाइंदरना पहिल्या चेंडू पासूनच 30 सर्कलच्या आतमध्ये भरपूर मोठं प्रोडक्शन देणं गरजेचं होतं.
मॅच वर कंट्रोल राहिला असा. ओ चेंडू जवळ जवळ आपण बघतोय निर्धाव होता. इनकमिंग डिलिव्हरी होती मात्र येस आपण बघतोय 1D आहे. थँक्यू. आणि हलकीशी बॅटची कव्हर देखील होती तिकडे. एक धाव पाहिजे आता विजयासाठी. 6 धाव चेंडू आणि 1 धाव. नेक्स्ट मॅच सेट होते टीम RK मोरवा वर्सेस ओळा मास्टर्स. दोन्ही संघांना देऊया खूप सारे शुभेच्छा. भारत राऊत टेन्शन मध्ये आहे. 1 to win फादर जॉन इथे गोलंदाजी मार्कवर. प्रेमनाथ येतोय. प्रेमानं प्रेम म्हटलं जातं आणि त्याच्याच मुलीच्या नावानं आपण बघतोय या टी शर्ट्स पांडू संघाला प्रदान झालाय. जेसिका प्रेमनाथ पाटील. 1 to win एका धावेची गरज. गुड शॉट. इथे सामना संपलाय. अभिनंदन टीम पांजूस. तब्बल 7 गड्यांनी हा सामना त्यांनी जिंकलाय आणि 5 चेंडू राखून हा सामना त्यांनी जिंकलाय. हाडला एनएस बाईंदर. मात्र निश्चितच पुढील सर्व स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मात्र लक्षात घ्या कोणीही लगेच जाऊ नका. कारण नागरिक कोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम काय आहे की जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये. तर प्रमोद ठरलाय या मॅन ऑफ द मॅच. 16 धावा केल्या, 2 विकेट सुद्धा घेतल्या होत्या. तर या सामन्याचा सामनावीर प्रमोद. वॉट अ बॅटिंग. वेल बोल्ड. अतिशय चांगला प्रयत्न त्याचा. आणि निश्चितच अभिनंदन टीम पांजू मास्टर्स. या पहिल्या सामन्यावर त्यांनी पकड निर्माण केली आणि ऍट द एंड त्यांनी जिंकलाय सुद्धा. चला टीम RK मोरवा काय डिसिजन आहे तुमचा. क्षेत्ररक्षण. ओके क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. थोडासा वेगळा निर्णय त्यांनी नक्कीच घेतलाय. मात्र आजचा पहिला सामना बघा चेस डाऊन झालाय त्यामुळे कदाचित हा निर्णय त्यांच्याकडून आलाय. शुभेच्छा देऊया पुढच्या मॅच साठी देखील. मात्र हाडला गणेश बाईंदर. मात्र निश्चितच सर्वांनी जेवूनच जायचे. थांबा तुम्ही इकडेच कुठेही जाऊ नका. पहिली मॅच आताची संपलंय. सकाळी आज उद्घाटन झालं आणि त्यानंतर पहिली मॅच अतिशय चांगल्या वेळेत संपन्न झाली आहे. चला आता जास्त वेळ घेऊ नका. लगेच आम्ही दुसरा सामना सुरू करतोय. आणि ओळा परिसर ओळा मास्टर्स टीमला विनंती करतोय या प्लीज. भाई चला टीम ओळा परिसर कुठे आहे. तुम्ही नाश्ता करताय का. लवकर या आणि लगेच डगआउट मध्ये या. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये येतोय मित्रांनो. RK मोरवा मास्टरचा संघ आपण पाहूया.